नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल, पण बाळूमामांची ही कथा तुम्हाला ऐकूनच पुढे जावं लागणार आहे. ठीक आहे. ज्यांनी तुझी लायकी काढली तेच तुझ्या पायाशी येतील, याबद्दलची सुद्धा मी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आचेला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, चला पाहूया. नमस्कार मंडळी. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. उपाशी राहिला तरी चालेल, पण बाळूमामा यांची कथा ऐकून पुढे जावा. म्हणजे फक्त शब्द ऐकणे नाही, तर त्या कथेमधील शक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास आपल्या आयुष्यात उतरवणे होय. बाळूमामांच्या विचारामध्ये एक वेगळीच ताकद आहे, जी माणसाच्या मनातली भीती, दुःख आणि न्यूनगंड दूर करते आणि भक्तांनो, त्याला स्वतःच्या किमतीची जाणीव करून देते. बाळूमामा सांगतात की जीवनात कितीही संकटे आली, कितीही लोकांनी आपली थट्टा केली, आपली लायकी काढली, तरी कधीही खचून जाऊ नये. कारण माणसाची खरी ओळख त्याच्या परिस्थितीने नाही, तर त्याच्या धैर्याने आणि श्रद्धेने ठरते. भक्तांनो, जे लोक आज तुमच्याकडे कमी लेखून पाहतात, तुमच्या क्षमतेवर शंका घेतात, तेच लोक उद्या तुमच्या यशामुळे थक्क होऊन तुमच्या पायाशी येतात. पण त्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे संयम आणि आत्मविश्वास. भक्तांनो, बाळूमामांची कथा आपल्याला शिकवते की जेव्हा सगळे दरवाजे बंद वाटतात, तेव्हा देव एक नवीन मार्ग तयार करत असतो. पण तो मार्ग दिसण्यासाठी आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. अनेक वेळा माणूस उपाशी राहतो, कष्ट सहन करतो, अपमान सहन करतो, पण जर त्याने आपली श्रद्धा आणि मेहनत सोडली नाही, तर त्याच्या आयुष्यात एक दिवस असा येतो की त्याचे नशीब पूर्णपणे बदलते. भक्तांनो, जे लोक तुमच्यावर हसले, तुमच्यावर टीका केली, तुमची किंमत कमी केली, तेच लोक तुमच्या यशामुळे लाजतील आणि तुमचा सन्मानही करतील. पण बाळूमामा सांगतात की अरे माझ्या बाळांनो, अरे माझ्या लेकरांनो, त्यावेळी अहंकार करू नका. कारण देवाने दिलेले यश हे नम्रपणे स्वीकारायचे असते. तुमची खरी ताकद ही तुमच्या शांततेत आणि संयमात असते. लक्षात ठेवा. ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते की जीवनात कधीही हार मानू नये. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात श्रद्धा आणि कृतीत सातत्य असले तर यश नक्की मिळते. लोक काय बोलतात याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण काय करतो यावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण लोकांचे बोलणे बदलत राहते, पण आपले कर्म आणि श्रद्धा आपल्याला पुढे नेतात. भक्तांनो, तसेच बाळूमामांच्या विचारानुसार जो माणूस आपल्या दुःखातही देवावर विश्वास ठेवतो आणि इतरांचे वाईट न करता स्वतःचा मार्ग चालतो, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. त्याच्या आयुष्यात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. भक्तांनो, हे सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि शेवटी तोच माणूस जिंकतो ज्याने सगळ्या अडचणीवर मात करून स्वतःवर विश्वास ठेवला. म्हणूनच भक्तांनो, उपाशी राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण मनाने कधीही गरीब होऊ नका. तुमच्यावर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. एक दिवस असा येईल की ज्यांनी तुमची लायकी काढली तेच लोक तुमच्या यशासमोर नतमस्तक होतील. लक्षात ठेवा. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तसेच भक्तांनो, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, बाळूमामांच्या शिकवणीतून लपलेला अनेक संदेश भरपूर आहेत. लक्षात ठेवा. जो उपाशी यश मिळवण्यापुरता नाही, तर माणूस म्हणून आतून मजबूत होण्यासाठी आहे. बाळूमामा सांगतात की माणसाला जेव्हा वारंवार अपमान सहन करावा लागतो, तेव्हा तो दोन शब्दांपैकी दोन मार्गांपैकी एक निवडतो. एक म्हणजे हार मानून स्वतःला कमी समजणे आणि
दुसरा म्हणजे त्या अपमानाला शक्तीत बदलून स्वतःची किंमत वाढवणे. खरा भक्त आणि खरा धैर्यवान म्हणून भक्तांनो दुसरा मार्ग निवडतो, लक्षात ठेवा. बाळूमामा सांगतात की जे लोक तुमची लायकी काढतात ते खरं तर तुमच्या आयुष्यातील परीक्षा असतात. देव तुमचं मन किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी अशा लोकांना तुमच्या आयुष्यात आणतो. जर तुम्ही त्यावेळी शांत राहिलात, संयम ठेवलात आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं तर तीच परीक्षा तुमचं भविष्य उज्ज्वल बनवते. बाळूमामांच्या कथामध्ये एक गोष्ट वारंवार दिसते. वेळ बदलायला वेळ लागतो, पण जेव्हा बदलतो तेव्हा सगळं बदलून टाकते, लक्षात. त्यांनी कधीही घाई करू नका असा संदेश आपल्याला दिलेला आहे मामांनी. कारण जे लोक आज तुम्हाला कमी लेखतात ते तुमचा संघर्ष पाहत नाहीत. पण अजून भक्तांनो, पण जेव्हा तुमचं यश त्यांच्या डोळ्यासमोर येतं तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपले सद्गुरू संत बाळूमामा सांगतात की स्वतःच्या दुःखातही दुसऱ्यांना मदत करणे कधी सोडू नका. कारण जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगलं करता तेव्हा तुमचं भाग्य हळूहळू बदलायला सुरुवात होते. देव अशा माणसाला कधीच एकटं सोडत नाही. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी तुमच्या चांगल्या कर्मामुळे एक दिवस प्रकाश नक्की येतो. ते हेही सांगतात की नकारात्मक लोकांपासून दूर राहा. कारण सतत तुमच्यावर टीका करणारे लोक तुमचा आत्मविश्वास कमी करतात. त्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवणं आणि आपल्या ध्येयावर लक्ष ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला लागता तेव्हा बाहेरच्या लोकांचं भक्तांनो मत आपोआप कमी महत्त्वाचं वाटू लागतं. बाळूमामांच्या विचारानुसार आयुष्यातील खरा बदल हा बाहेरून नाही तर आतून सुरू होतो. तुमचा विचार सकारात्मक झाला, तुमचं मन शांत झालं आणि तुमचं कर्म प्रामाणिक झालं की यश तुमच्याकडे भक्तांनो आपोआप येतं. तेव्हा तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज राहत नाही. लोक स्वतःहून तुमचं कौतुक करायला लागतात. भक्तांनो, बाळूमामांचा एकच संदेश आहे, लक्षात ठेवा, ऐका, महत्त्वाचा आहे. कष्ट करत राहा, श्रद्धा ठेवत राहा आणि वेळेवर विश्वास ठेवा. कारण वेळच अशी शक्ती आहे जी गरिबाला श्रीमंत आणि दुर्बलाला शक्तिशाली बनवू शकते. आणि जेव्हा भक्तांनो तुमची वेळ येते तेव्हा ज्यांनी तुमची लायकी काढली तेच लोक तुमच्या यशासमोर नतमस्तक होतात. आणि तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचा प्रत्येक संघर्ष वाया गेलेला नाही. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो, तसेच बाळूमामांच्या विचारामध्ये एक अतिशय गूढ पण वास्तवाशी जोडलेला संदेश भक्तांनो इथे आपल्याला मी तुमच्यापुढे मांडत आहे. तो म्हणजे अपमान हा विनाश नसतो, तो परिवर्तनाची सुरुवात असतो. बाळूमामा सांगतात की अरे माझ्या लेकरांनो, अरे माझ्या बाळांनो, जेव्हा माणूस खूप खचतो त्याला लोक कमी लेखतात, त्याची थट्टा करतात, तेव्हा त्या क्षणी त्याचं मन दोन भागात विभागलं जातं. एक भाग त्याला सांगतो की तू काहीच नाहीस आणि दुसरा भाग त्याला सांगतो, आतून हाक देतो की दुसरा भाग, तू खूप मोठं काही करू शकतोस. त्यावेळी जो माणूस त्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवतो तोच आयुष्यात खूप पुढे जातो, लक्षात ठेवा. बाळूमामा पुढेही सांगतात आपल्या लेकरांना, उपाशी राहणं हे फक्त पोटाचं नाही तर ते आयुष्याचं एक कठीण शिक्षण आहे. जेव्हा माणूस अभावात जगतो तेव्हा त्याला पैशाची, माणसाची आणि वेळेची खरी किंमत समजते. आणि हीच समज त्याला भक्तांनो इतरांपेक्षा वेगळं आणि मजबूत बनवते. म्हणूनच बाळूमामा कधी कधी म्हणायचे की ज्याचे अभाव पाहिला तोच खऱ्या सुखाचा मानकरी होतो. आणखी एक गुपित त्यांनी सांगितले आहे, अरे माझ्या बाळांनो, शांत राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा लोक तुमच्यावर टीका करतात, वाईट बोलतात, तेव्हा लगेच उत्तर देणं सोपं असतं. पण शांत राहून स्वतःचं काम करत राहणं खूप अवघड असतं. पण हाच तो मार्ग आहे ज्यावेळी तुम्ही इतरांपेक्षा वर जाता. कारण तुमचं उत्तर तुमचं यश देतं, शब्द देत नाही, लक्षात ठेवा.
बाळूमामा पुढे सांगतात, अरे माझ्या बाळांनो, आयुष्यात काही लोक फक्त तुम्हाला खाली खेचण्यासाठी येतात. ते तुमचं भलं कधीच बघू शकत नाहीत. अशा लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, तर स्वतःला इतकं मजबूत बनवा की त्यांच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होऊ शकणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होता तेव्हा बाहेरचं काहीही तुम्हाला तोडू शकत नाही. त्यांच्या कथांमध्ये एक विशेष गोष्ट दिसते, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. याचा अर्थ असा की तुमच्यावर कितीही अन्याय झाला, कितीही लोकांनी तुमचं मन दुखावलं तरी शेवटी न्याय मिळतोच. पण त्या काळात तुम्हाला संयम ठेवावा लागतो. हा संयमच तुमची खरी परीक्षा असते. बाळूमामा सांगतात की स्वतःवर काम करा. तुमचं वागणं, तुमचे विचार, तुमचं ध्येय यावर लक्ष द्या. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सुधारता तेव्हा तुमचं आयुष्य आपोआप सुधारायला लागतं. लोकांचं मत बदलण्यासाठी वेळ घालवू नका. स्वतःला इतकं चांगलं बनवा की लोकांचं मत आपोआप बदललं जाईल. भक्तांनो, बाळूमामा इथे एक साधा पण शक्तिशाली संदेश देतात. कधीही हार मानू नका, कारण आयुष्य हा एक प्रवास आहे आणि प्रत्येक अडचण ही तुम्हाला पुढे नेण्यासाठीच आलेली असते. आज जे लोक तुमच्यावर हसत आहेत तेच उद्या तुमच्याकडे प्रेरणादायी नजरेने पाहतील. म्हणूनच लक्षात ठेवा, तुमचा संघर्ष, तुमचं दुःख, तुमचा अपमान हे सगळं तात्पुरतं आहे, पण तुमचं धैर्य आणि श्रद्धा कायमची आहे. आणि ह्याच जोरावर एक दिवस तुम्ही इतके उंच जाल की ज्यांनी तुमची लायकी काढली तेच लोक तुमच्या यशासमोर नतमस्तक होतील. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांग. त्याचबरोबर भक्तांनो, बाळूमामा आपल्याला पुढेही सांगतात की भक्तांनो, आध्यात्मिक अर्थ येथे सांगितलेला आहे आपल्याला बाळूमामांनी. तो म्हणजे माणसाची खरी लायकी बाहेरचे लोक ठरवत नाहीत, ती त्याच्या कर्माने आणि अंतःकरणाने ठरवतात. बाळूमामा म्हणतात की जेव्हा लोक तुमच्यावर हसतात किंवा तुम्हाला कमी लेखतात तेव्हा ते तुमच्या वर्तमानात परिस्थितीकडे पाहत असतात. लक्षात ठेवा. म्हणून वर्तमान परिस्थितीकडे आपल्याला बघणं अत्यंत चांगलं असतं, पण देव तुमच्या भविष्यातील सामर्थ्याकडे पाहत असतो. त्यामुळे लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःला कमी समजणं ही सर्वात मोठी चूक आहे. उलट त्या शब्दांना एक इंधन बनवा आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द निर्माण करा. त्यांच्या शिकवणीत मौन साधना खूप महत्त्वाची मानली जाते. याचा अर्थ फक्त बोलणं कमी करणं नाही, तर मन शांत ठेवणं. जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. जे लोक सतत वाद घालतात किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करतात ते अनेकदा आपल्या ऊर्जेचा अपव्यय करतात, पण जो शांत राहतो तो योग्य वेळी योग्य कृती करून मोठं यश मिळवतो. बाळूमामा हेही सांगतात की आपल्या लेकरांना, अरे माझ्या बाळांनो, प्रत्येक अपमानामागे एक शिकवण असते. कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर त्यातून 2 गोष्टी शिका. एक म्हणजे तुमचे कधीही दुसऱ्यांशी असं वागू नका तुम्ही, आणि दुसरं म्हणजे स्वतःला इतकं मजबूत बनवा की पुन्हा कोणी तुम्हाला कमी लेखू शकणार नाही. अशा प्रकारे प्रत्येक वाईट अनुभव तुम्हाला अधिक शहाणं आणि सूक्ष्म बनवतो. त्यांच्या कथामध्ये काळाची परीक्षा ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. बाळूमामा सांगतात की अरे माझ्या बाळांनो, आयुष्यात काही गोष्टी लगेच मिळत नाहीत, कारण त्या मिळवण्यासाठी तुम्ही तयार नसता. जेव्हा तुम्ही मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या तयार होता तेव्हा त्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे येतात. म्हणूनच संयम ठेवणं आणि स्वतःवर काम करणं आवश्यक आहे. आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःची किंमत स्वतः ठरवली पाहिजे, हा संदेश दिला आहे. जर भक्तांनो तुम्ही स्वतःला कमी समजलात तर जग हे तुम्हाला तसंच वागवेल. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतःची किंमत ओळखली तर लोकांचा दृष्टिकोनही बदलतो. आत्मविश्वास हीच खरी शक्ती आहे जी तुम्हाला उंचीवर नेते. बाळूमामा सांगतात की अरे माझ्या लेकरांनो, यश मिळवण्यावर मागे वळून पाहायला विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही तुमचा संघर्ष आठवता तेव्हा तुम्हाला नम्रता टिकवून ठेवता येते, आणि नम्र माणूसच दीर्घकाळ यशस्वी राहतो.
अहंकार आला की माणूस पुन्हा खाली येतो, पण नम्रता ठेवली की भक्तांनो तो कायम उंच राहतो. भक्तांनो, शेवटी बाळूमामा सांगतात की त्यांचा एक वेगळा संदेश सांगतात आपल्याला. बाळूमामा, तुमचं जीवन हीच तुमची कथा आहे. लोक काय बोलतात, काय विचार करतात यापेक्षा तुम्ही काय करता आणि कसं जगता हे महत्त्वाचं आहे. म्हणून स्वतःची कथा अशी घडवा की एक दिवस लोक तुम्हाला पाहून प्रेरणा घेतील, लक्षात ठेवा. म्हणूनच उपाशी राहण्याची वेळ आली तरी चालेल भक्तांनो, अपमान सहन करावा लागला तरी चालेल, पण स्वतःवरचा विश्वास आणि देवावरची श्रद्धा कधीही सोडू नका. कारण हाच मार्ग भक्तांनो तुम्हाला त्या उंचीवर नेतो जिथे एक दिवस सगळेच लोक तुमचा सन्मान करतात. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. असेच भक्तांनो नवनवीन बाळूमामांचे संदेश, बाळूमामांचे विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, तर तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.